पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी थेटे, आहे ती सकळ तीर्थकाळे देत फळ, तुका मने पेठ, भूमीवरी हे वैकुंठ. असा पंढरीचा महिमा वर्णन करणारा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आषाढी वारीसाठी 18 जून रोजी देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. राम राम माऊली, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवर. तर पालखीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल. 18 जून देहूतून प्रस्थान, 19 जून अकोर्डी, 20 जून नानापेठ पुणे, 21 जून निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे, 22 जून लोणी काळभोर, 23 जून यवत, 24 जून वरवंड, 25 जून उंटवडी गावड्याची, 26 जून बारामती, 27 जून संसर, 28 जून निमगाव केतकी, 29 जून इंदापूर, 30 जून सराठी, 1 जुलै अकलूज, 2 जुलै बोरगाव श्रीपूर, 3 जुलै पिराची करवली, 4 जून वाखरी, 5 जून पंढरपूर. पालखी सोहळ्यात 3 उभे व 3 गोल रिंगण असते. बेलवडी इथे पहिलं गोल रिंगण, इंदापूर इथे दुसरं गोल रिंगण, अकलूज इथे तिसरं गोल रिंगण, माळीनगर इथे पहिलं उभं रिंगण, वाखरी इथे दुसरं उभं रिंगण. आखोडीतून निघाल्यावर दुपारचा विसावा हा दापोडीत असतो. दापोडीत दुपारचं जेवण हे हॅरिस ब्रिजपाशी असतं. तिथेच पालखी विसावा होते, त्यामुळे दर्शन पण उत्तम मिळतं. प्रशासनाने उत्तम सोय केली असल्याने दर्शन छान होतं. तर हा व्हिडिओ एवढाच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.